You're a superhero. जय भीम जय लवजी भावनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनलवरती। तर भावनो, माझं नाव आहे सुनील मस्के, तुम्ही पाहता युट्यूब चॅनल सुनील मस्के 358। तर भावनो, आज आपल्याला डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त टेटस तयार करायचा आहे। 1 ऑगस्ट भावनो जवळ येतच आहे, तर त्या दिनानिमित्त टेटस तयार करायचा आहे। आजचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कुठे स्किप करायचा नाही, कारण तुम्हाला भावनो स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल आणि मटेरियल सुद्धा मिळून जाईल। तर भावनो, तुम्ही जर आपल्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघितला नसेल तर प्रिव्ह्यू बघून घ्यायचा आहे आणि प्रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आणि व्हिडिओ कसा झालाय ते सुद्धा सांगायचं आहे। तर भावनो, तुम्हाला इथं काय करायचंय, हा व्हिडिओ कुठे स्किप करायचा नाही, मटेरियल मिळून जाईल आणि या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे, तो पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल। पासवर्ड मिळाल्यानंतर तुम्ही मटेरियल डाउनलोड करून घ्या आणि एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। तर भावनो, तुम्हाला जर काय प्रॉब्लेम येत असेल तर इंस्टाग्राम आयडीला विचारा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि भावनो, तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, ते सर्व व्हिडिओचे मटेरियल आणि सर्व एडिटिंग ॲप्लिकेशन देत असतो। तर भावनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे टेटस तयार करू शकताल। तर सिम्पली तुम्हाला इथं काय करायचे, हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि आपल्याला इथं 2 ॲप्लिकेशनचा यूज करायचा आहे। एक म्हणजे कॅपकट ॲप्लिकेशन आणि दुसरं म्हणजे VPN सर्व्हर। तर VPN सर्व्हर शिवाय भावनो कॅपकट ॲप्लिकेशन चालत नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला VPN सर्व्हर डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर भावनो, चला आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सिम्पली भावनो, हे कॅपकट ॲप्लिकेशन तुम्हाला दिसत असेल तर त्याच्या अगोदर हे टर्बो VPN तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि हे ओपन करायचे। ओपन केल्यानंतर भावनो नेट चालू करून घ्यायचे। नेट चालू केल्यानंतर आपल्याला VPN सर्व्हर ऑन करून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे भावनो आपलं कॅपकट हे ॲप्लिकेशन व्यवस्थित चालू शकेल। तर हे टर्बो VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे। तर भावनो, हे VPN कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचे आणि आपलं प्रोजेक्ट तयार करून घ्यायचे आहे। तर भावनो, पाहू शकता आपलं कॅपकट VPN टर्बो ऑन झालेलं आहे। तर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे। न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला भावनो अल्बममध्ये यायचे। अल्बमवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचे, आपले मटेरियलचे फोल्डर ओपन करून घ्यायचे आहे। तर तुम्हाला मटेरियलचे फोल्डर भावनो दिलेले 1 ऑगस्ट, याच्यावरती क्लिक करायचे, व्हिडिओमध्ये यायचे आणि तुम्हाला भावनो हे बीटमार्क प्रोजेक्ट करून दिलेलं आहे। तर हे बीटमार्क प्रोजेक्ट आहे आणि हे तुम्हाला फोटोचे प्रोजेक्ट आहे। तर याच्यावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्यानंतर भावनो आपलं 2 नंबरचा फोटो कुठं दिसत असेल ना, ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत। तर सिम्पली भावनो, हे सर्व तुम्हाला मी प्रोजेक्ट तयार करून दिलेले आहे, आपल्याला फक्त इथं फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। तर 2 नंबर फोटो आपला भावनो इथून चालू होतंय, तर व्यवस्थित असं याच्यावरती क्लिक करायचे आणि स्प्लिट करून घ्यायचे। स्प्लिट केल्यानंतर 3 नंबरचा फोटो कुठे दिसत असेल भावनो, इथे दिसत आहे, तर याच्यावरती स्प्लिट करून घ्यायचे। तर असे व्यवस्थित भावनो सर्व फोटो जे आहेत ना, हे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत। आणि सिम्पली तुम्हाला इथं काय करायचे, या फोटोवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला इथं रिप्लेक्स करून घ्यायचं आहे। तर याच्यावरती क्लिक करायचे आणि आपल्या फोटोवरती यायचे आणि सिम्पली तुम्हाला हा जो PNG दिसत असेल ना, हा याच्यावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता भावनो, हा PNG व्यवस्थित दिसून जाईल। पुन्हा याच्यावरती क्लिक करायचे आणि भावनो सिम्पली तुम्हाला रिप्लेक्स करून घ्यायचा हा सुद्धा फोटो। याच्यावरती क्लिक करा आणि याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। ह्या 2 नंबरचं PNG ॲड केल्यानंतर याच्यावरती पुन्हा क्लिक करायचे आणि रिप्लेक्सवरती यायचं आहे भावनो। रिप्लेक्सवरती आल्यानंतर असं व्यवस्थित रिफ्लेक्सवरती यायचं आहे। रिफ्लेक्सवरती आल्यानंतर 3 नंबरचा फोटो याच्यावरती क्लिक करायचा। याच्यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता
व्यवस्थित हे भावनो ऍड झालेले दिसून जाईल. आणि हे जे बाकीचे जे बीट मार्क आहेत ना, हे फोटो व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. आणि सिंपली व्यवस्थित कट करून घेतल्यानंतर तर भावना हे व्यवस्थित कट केल्यानंतर शेवटला तुम्हाला यायचंय या नो बीट मार्क वरती यायचं आहे. नो बीट मार्क वरती आल्यानंतर याच्यावरती क्लिक करायचे आणि स्प्लिट करायचे. स्प्लिट केल्यानंतर हा जो बीट मार्क आहे ना पूर्ण, याच्यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला भावनो पुन्हा रिफ्लेक्स वरती जायचं आहे. रिफ्लेक्स वरती आल्यानंतर आपला व्हिडिओ जो आहे ना, तो व्हिडिओ ऍड करून घ्यायचा आहे. तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे 15 सेकंदाचा, याच्यावरती क्लिक करायचे आणि ऍड करून घ्यायचा आहे. ऍड केल्यानंतर हा विभागानं तुम्हाला व्यवस्थित बीट मार्कला कट करून घ्यायचा आहे. तर सिंपली तुम्हाला ऍड वरती क्लिक करायचे आणि भावनो आपला एक्सट्रॅक्ट करून घ्यायचा आहे साऊंड. तर तुम्हाला भावनो बीट मार्क दिला, याच्यावरती क्लिक करा आणि ऍड करून घ्यायचा आहे. ऍड केल्यानंतर पाहू शकता भावनो हे सॉन्ग इथं आलेले दिसून जाईल. आणि व्यवस्थित बीट मार्कनुसार भावनो हे सुद्धा फोटो असे फिल्टर करून घ्यायचा आहे. व्हिडिओ असं व्यवस्थित फिल्टर करून घ्यायचं बीट मार्कनुसार. असं भावनो व्यवस्थित फिल्टर केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित इफेक्ट देता येतील. तर सिंपली याच्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशन मध्ये जायचं आहे. ॲनिमेशन मध्ये आल्यानंतर तुम्हाला कॉम्बो मध्ये यायचं आहे. कॉम्बो मध्ये आल्यानंतर पाहू शकता तुम्हाला इथं भावना इफेक्ट दिसून जातील. तर आपल्याला 3D कार्ड 1 हा इफेक्ट याला द्यायचा आहे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर पुढच्या फोटोला दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. ॲनिमेशन मध्ये जायचं आहे आणि कॉम्बो मध्ये येऊन तुम्हाला 3D कार्ड 2 हा इफेक्ट कुठे दिसत असेल भावनो तो द्यायचा आहे. तर भावनो पाहू शकता तुम्हाला इथे दिसत असेल 3D इफेक्ट 2, तो द्यायचा आहे भावनो इफेक्ट तुम्हाला. हा भावनो पाहू शकता 3D इफेक्ट 2, याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करायचे. आणि त्याच्यानंतर 3 नंबर वरती यायचे, ॲनिमेशन मध्ये जायचे. कॉम्बो मध्ये जाऊन तुम्हाला 3D इफेक्ट 3 हा इफेक्ट शोधायचा आहे आणि व्यवस्थित अप्लाय करायचा आहे. तर याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर भावनो पुढचे तुम्हाला सर्व व्यवस्थित फोटो ऍड करून कॉम्बो मधले इफेक्ट द्यायचे आहेत. आणि याच्यावरती यायचे व्हिडिओमध्ये. या व्हिडिओवरती आल्यानंतर पुन्हा याच्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशन मध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इन मध्ये यायचे. इन मध्ये आल्यानंतर तुम्हाला हा 1 नंबरचा इफेक्ट द्यायचा आहे. असं व्यवस्थित दिल्यानंतर ओके करायचे. ओके केल्यानंतर पुढच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे, ॲनिमेशन मध्ये जायचं आहे आणि भावनो तुम्हाला इफेक्ट हा स्विंग टू राईट याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करायचे. असं भावनो व्यवस्थित सर्व इफेक्ट द्यायचे आहेत आणि सर्व व्यवस्थित व्हिडिओ कट करून घ्यायचे आहेत. आणि सिंपली तुम्हाला इथं काय करायचे, आपल्याला आता इथं भावनो एक PNG ऍड करून घ्यायचा आहे. तर ओव्हरले वरती क्लिक करायचे, ऍड ओव्हरले वरती जायचे आणि सिंपली तुम्हाला एक मी PNG दिलेला आहे भावनो ब्लॅक PNG, याच्यावरती क्लिक करायचे आणि ऍड करून घ्यायचा आहे. ऍड केल्यानंतर तुम्हाला याची साईज वाढवून घ्यायची आहे आणि तुम्हाला याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. असं व्यवस्थित भावना शेवटपर्यंत लेंथ वाढवल्यानंतर सिंपली तुम्हाला इथं काय करायचे, हा जो PNG आहे ना, हा PNG तुम्हाला इथून इथपर्यंतच ठेवून घ्यायचा आणि बाकीचा कट करून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आणि भावना इथून तुम्हाला एक PNG ऍड करायचे आहे. ऍड वरती जायचं आहे आणि भावना हा PNG दिला, याच्यावरती क्लिक करून ऍड करायचा आहे आणि व्यवस्थित तुम्हाला खालच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे. खालच्या बाजूला ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला हा सुद्धा PNG शेवटपर्यंत वाढवून घ्यायचा आहे. शेवटपर्यंत वाढवल्यानंतर पाहू शकता भावना आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तयार झालेले ते दिसून जाईल. हे सर्व उरलेले फोटो जे आहेत ना, ते ऍड करून घ्यायचे आहेत. आणि काही भावना प्रॉब्लेम आला असेल तर मला इंस्टाग्राम आयडीला विचारा, त्याची लिंक दिलेली आहे. तर उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जो एरो दिसत असेल ना, त्या एरोवरती क्लिक करायचे आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावनो आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ एक्सपोर्ट होत आहे. असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा. आणि भावनो तुम्हाला नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ घेऊन यायचे. तर चला भावनो, भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.